वारसा दिनानिमित्त इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज तर्फे आयोजित गोदा संवाद ही वारसा फेरी शनिवारी सकाळी उत्साहात पार पडली आहे। नाशिकचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी अनेक नागरिक या फेरीत सहभागी झाले होते। या उपक्रमात नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, इंटेक नाशिक चॅप्टर आणि पुरातत्व विभाग नाशिक यांच्या प्रतिनिधींनीही सक्रिय सहभाग नोंदवला। याच औचित्यावर इंटेक नाशिक चॅप्टर तर्फे नाशिकच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देणाऱ्या गाईड बुकचे प्रकाशन करण्यात आले। सकाळी 6:30 वाजता खंडोबा मंदिर घाट येथून या फेरीला सुरुवात झाली आहे। तेथून मार्गक्रमण करत ही फेरी दहीपूल, टिळभांडेश्वर मंदिर आणि मेन रोडवरील गणपती मंदिर येथे पोहोचली आहे। या प्रवासात अभ्यासकांनी नाशिकमधील प्राचीन मंदिरे आणि सरकारवाड्याचे ऐतिहासिक महत्त्व उपस्थांना समजावून सांगितले। या वारसा फेरीचा समारोप गोदा काठावरील ऐतिहासिक बालाजी मंदिर येथे करण्यात आला। केवळ इमारतीच नव्हे तर नाशिकच्या जुन्या परंपरा, सण उत्सव आणि कला यांसारख्या अमूर्त वारसा शहराच्या ओळखीसाठी किती महत्त्वाचा आहे यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी इरा सेंटरचे विनय जोशी, अनिता जोशी, अनिकेत गाडवे, प्रसाद गरबे, डॉक्टर स्नेहल दंताळे, नाशिक त्र्यंबक कुंभमेळा तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी उपस्थांना मार्गदर्शन केलंय। कुंभमेळा आणि शहराचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले इरा सेंटरचे हे 12वे सत्र आहे। नाशिकच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी आणि तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।